अहो सर, हे काय केलंय तुम्ही? काय 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 झालं? अहो हे कसले कपडे, मला सवय नाही हो, मी काय धनराज आहे? डवळे काट्याने काटा काढायचं की नाही आपल्याला? म्हणजे आता धनराज सारखा रंगेल माणूस, त्याला आपल्याला पकडायचं म्हटल्यावर थोडं रंगेल व्हायला पाहिजे की नाही आपण? आणि कसं आहे, हे असं टुरिस्ट बिरिस्ट बनवून धनराजला पकडायचा प्लॅन कोणाचा आहे? मॅडमचा. मॅडमचा. मग मॅडमवर तुमची श्रद्धा आहे की नाही? आहे ना. मग सबुरीने काम करायला पाहिजे. कामाला लागा. वाडकर? नाही, मी ढवळे, हे वाडकर. मुंबई पोलीस. या राहुल फ्रॉम गोवा पोलीस, राईट? नाही, हा राहुल, मी सतीश. हाय हाय शैलेश. तुम्ही तयारच आहात वाटतं? सर, तुम्ही फोटो पाठवलेला माणूस सर्वात आधी पणजी स्टेशनवर दिसला. नंतर आम्ही आसपासचे सीसीटीव्ही चेक केले तर तो नॉर्थ गोव्याच्या बाजूने निघालाय. नॉर्थ गोवा? मग तिकडचं काही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं? सर, सिटी सोडली तर फार कमी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पुढे कुठे दिसला नाही तो. गोवा तसं फार मोठं नाहीये. नॉर्थ गोवा फिरू, 1-2 दिवसात सापडेल कुठेतरी. शिवाय बाईक रायडर्स म्हणून आम्ही तुमच्यासोबत असू. तुम्ही पर्यटक म्हणून फिरा. शिवाय त्याचे फोटो आपण सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवलेत. कुठे दिसला तर आपल्याला सापडेलच. दॅट्स ग्रेट. देन व्हाय शुड वेट? लेट्स गो. चला. आयुष्य कोड आहे, कोड. एक वेळ या समुद्राचा अंत सापडेल, पण माझ्या दुःखांना मात्र अंत नाही. खूप दुःख सहन केली आयुष्यात. सतत दुसऱ्यांचा विचार करत जगलो, मन मारून कोंडून. आता म्हटलं संधी आली तर थोडं स्वतःसाठी जगूया. थोडं गोव्यात फिरू, समुद्राची मजा घेऊ, बियर पिऊ, कुठल्याही चिंतेशिवाय, कुठल्याही काळजीशिवाय जगू. पण नाही, वाचवा, वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, वाचवा, वाचवा मला. हा माणूस मला मारायला आला, खून करायला आलाय. ए, कोण आहेस तू आणि ह्यानं का मारायला लागलाय? चुपचाप या माणसाला माझ्या कोण आहेस हवाली तू? हा, मला ना याने किडनॅप केलं होतं, डांबून ठेवलं होतं. डांबून मला जायलाच दे ना कुठे. अरे मला घरी जाऊ दे, माझी बायको वाट बघते. ती बिचारी माऊली काळजीत असेल, ऐकतच नाही. खून करणार म्हणे माझा. ए, किती पण ड्रामा करा, आज माझ्या हातून वाचणार नाहीस तू. बोलतो बघा कसा उद्धटासारखा. गुंड्या हो, हा आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हेगार आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना. ए, फोन लाव रे पोलिसांना. एक मिनिट, ही सीबीआय ऑफिसर आहे. चुपचाप या माणसाला माझ्या हवाली करा. नाही, मला देऊ नका. हो, माझा जीव जाईल. हो हो, या खुन्याच्या तोंडी मला देऊ नका. हो, वाचवा, हो वाचवा. असं काय करता तुम्ही? ओ, फोटो काढताना जरा बघा इकडे तिकडे. धनराज दिसतोय का कुठे? साहेब, तेच तर करतोय मी. हा, नाही तर नुसते फोटो 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 चालू आहे तुमचं आपलं. बघा सर, लोक गोव्यात येतात आणि काय करून जातात. लोकांना साधं कळत नाही. मजा मारायला आलोय, मजा मारा ना. घाण कशाला करता इथे येऊन? मी काय म्हणतो, तुम्ही गोव्याला फिरायला या, मजा करा, ऐश करा, पण जाताना असा कचरा करून जाऊ नका. सांगतो ना, त्यांना शिस्त लावली पाहिजे, पनिशमेंट द्यायला पाहिजे तुम्ही. नाही, ते करतोच आम्ही सर, पण आम्ही म्हणून कुठे कुठे लक्ष ठेवणार आहोत. चला बघूया. वकील आणि डॉक्टर
यांच्याशी कधीही खोटं बोलू नये. नो सर, मी खरंच सांगतेय. हो साहेब, ती खरंच सांग. मिस्टर राजन पर्वते, तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर जा. काय संजना तुमच्या समोर बोलायला घाबरते. मी बाहेर कशाला? नाही नाही, मी बाहेर जाणार नाही. तुम्ही इथे असलात तर ती बोलणार नाही. आय वॉन्ट टू नो द ट्रूथ. नाही. ती घाबरणार नाही. सांग, तुझी लव्ह स्टोरी सांग. एक लक्षात ठेव संजना, मध्यंतरी ना सुप्रीम कोर्टाने खूप छान स्टेटमेंट केलं. आनुभद्रा क्रतवो यंतु विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिदा. करेक्ट आहे, करेक्ट आहे साहेब, एकदम बरोबर. त्याचा अर्थ कळला? दत्तू सांग. साहेब, आपल्याला फक्त एकच मंत्र येतो, तमस्सोमा ज्योतिर्गमय. त्याचा अर्थ सांग. तमस्सोमा म्हणजे तुझी आई, ज्योतिर्गमय म्हणजे ज्योतिबाला गेली. तमस्सोमा ज्योतिर्गमय म्हणजे तुझी आई ज्योतिबाला गेली. टाइमपास चाललाय, टाइमपास चाललाय. माझा वेळ जात नाही म्हणून तुम्हाला भेटायला बोलवलंय मी. हा, गेट आउट, गेट लॉस्ट. आय सेड गेट लॉस्ट. असं काय करताय? मी साहेबांची सावली आहे ना. ए सावली, तुला सांगितलं ना बाहेर जा. गेट लॉस म्हणजे गेट लॉस. साहेब म्हणाले ना गेट लॉस म्हणजे जा. बाहेर जाऊन पी चहा. सॉरी साहेब. साहेब साहेब साधा माणूस आहे, काय मनावर घेता? अरे वडापाव खाणारा माणूस, त्याचं काय मनावर घेता साहेब? तुम्ही जे बोलता ते सगळं बरोबर असणार म्हणून करेक्ट आहे, करेक्ट आहे असं बोललो. सॉरी, वाईट वाटलं असेल तर माफी मागतो मी त्याच्या वतीने. आनुभद्रा क्रतवो यंतु विश्वतो दब्धासो अपरितास उद्भिदा. म्हणजे काय तर आपल्याकडे असे कल्याणकारी विचार असावेत जे कुणाच्याही दबावाखाली येऊ नयेत, कुणीही त्याला दडपण्याचा प्रयत्नही करू नये, आणि ते अज्ञात म्हणजे आपल्यालाही माहित नाही असे असावेत. वेल, मॉरल ऑफ द स्टोरी इज, तू कुणाच्याही दबावाखाली येऊ नकोस, तू बिनधास्त सांग. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय म्हटल्यावर बोलावंच लागणार. सांग संजय, सांग तुझी लव्ह स्टोरी. ऍक्च्युली माझ्यात आणि सिद्धमध्ये कुठलीच लव्ह स्टोरी नव्हती, पण आम्हा दोघांना एकमेकांची कंपनी आवडायची. सिद्ध, यू आर द बेस्ट. म्हणजे ज्या डेडिकेशनने तू काम करतोस, सेम जसं तू नवीन होतास तेव्हा करायचास तसंच. तुला माहितीये, मला असं वाटतं की माणसाने आयुष्यात सतत शिकत राहायला पाहिजे. ए बघ, मला शिकव ना यार. मी तुला डान्स शिकवलंय की ना, मग तू मला आता ऍक्टिंग शिकव. अगं, तू एक खूप चांगली ऍक्ट्रेस आहेस, पण तुला लगेच कंटाळा येतो. हे बघ, जोवर आपलं बरोबर येत नाही तोवर टेक्स देत राहायचे, बस, सिंपल. मग तू मला शिकवणार आहेस का नाही? येस और नो, टेल मी दॅट. तुला नाही म्हणायची हिंमत आहे माझी. That's my boy. You know what, Sid? You are my best friend. आणि मी? या, of course. तू पण माझी बेस्ट फ्रेंड आहेस. And you know what? I really like you. म्हणजे? You know, there is
something very different about you. माझी जाम सटकली होती त्याची, पण सर इलेक्शन जवळ आहे, मला कुठल्याही प्रकारची रिस्क नको आहे. राहिला रागाचा प्रश्न, माझा राग गेला होता कारण त्याच्या आधीच तो माझ्या पायाशी. छाया तशी चांगली, पण एकदा का तिच्या डोक्यात सणक गेली की मग ती कुणाच्या बापाचं ऐकत नाही, कुणाच्याच. मी तर मुलाच्या भल्याचं चिंतणारा, त्याच्यासाठी झटणारा एक साधा सरळ बा, माझं काय ऐकणार ते. म्हणजे भावाच्या मुलीशी लग्न नाही केलं म्हणून सिद्धच्या आईने सिद्धचा खून केला? लग्नाचं काय नाही, लग्नच नाही, पण सिद्धने तिच्या आईला दिलेला शब्द मोडला, याच तिला भयंकर त्रास झाला, आणि म्हणून भावाला मदतीला घेतलं तिने. एखाद्याच्या दुःखावर हसू नये असं म्हणतात. दुःखावर नाही, तुझ्या बावळटपणावर असतोय. तू काय मला वेडा समजतोस का रे? तुम्ही सीबीआय वाले एवढे हुशार माणसं, पण तरी सुद्धा तुम्हाला माझं का पटत नाही याचा तुम्हालाच हसू यायला लागलाय. तुझी बायको सनकी आहे आणि त्याच सनकीपणातून तिने सिद्धचा खून केला असं तू म्हणालास. आहेच, 100% सत्य आहे. लग्नाचा मॅटर झाला तो सिद्धचा करिअर चालू व्हायच्या अगोदर. मध्ये 2 वर्षाचा काळ गेलाय. तू म्हणतोय तुझी बायको सनकी आहे, मग त्या 2 वर्ष का थांबला? त्याच वेळी का खून केला नाही? आशा, माणसाला आशा असते ना आपल्या मनासारखं घडेल याची. सिद्धनं लग्नाला नकार जरी दिला असला तरी तिला आशा वाटत होती आज ना उद्या सिद्ध तिला दिलेलं वचन पाळेल असं. पण सिद्ध एका वेगळ्याच मुलीबरोबर लग्न करतोय हे कळल्याबरोबर तिचं डोकं सणकलं. वेगळ्याच मुलीबरोबर लग्न करून एका ड्रीम होम मध्ये सिद्ध राहायला जाणार होता हे तिला कळल्याबरोबर ती आशा तिची संपुष्टात आली आणि तिचा स्वतः ताबा राहिलाच नाही. सिद्धनं सरळ सांगितलं नाही लग्न करणार. त्या रात्री तिने सगळे संबंध तोडून टाकले. मी त्याला समजावलं पण म्हणाला बाबा तुम्ही माझ्या बरोबर राहू शकता, पण आईनं झालं. छायानं तिच्या भावाला बरोबर घेतलं, आपल्या स्वतःच्या मुलाला ह्याला पुरावा काय? चल त्या मामाला फोन लावून विचारूया. काय हो मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना. साहेब मी खून केला असं स्वतःहून कोण सांगे? अच्छा, मग तू जे सांगतोय ते खरं कशावरून? अजूनही माझ्यावर विश्वास नाही ना. ठीक आहे लावूया फोन, पण मी माझ्या पद्धतीने बोलणार. हो तू तुझ्या पद्धतीनेच बोल. चल कोण आहे ते मामा, बोलूया त्याच्याशी. धनराज यांचा मर्डरचा व्हिडिओ त्यांनी आणि अजयनी मिळून तयार केलेला खोटा व्हिडिओ होता. सिद्धचे मित्र पार वाया गेलेले आहेत. त्यांनीच धनराज भाऊंना चुकीच्या मार्गाला लावलंय. अहो भाऊजी तरी काही कमी आहेत का? मला खूप वेळा वाटायचं माझ्या ताईला या नरकातून घेऊन जावं म्हणून, पण नाही लाजो. गोव्यात हे कुठे आहेत कळेल का? म्हणजे अजून फोन बंद आहे त्यांचा. आम्हाला अजून कळलं नाहीये, पण मी माझी टीम पाठवली आहे तिथे. त्यांच्याबरोबर अजून एक कोणी माणूस आहे जो स्वतःला सीबीआयचा माणूस म्हणून असं सांगतो. हे सुद्धा काहीतरी नाटक रचलं असेल भाऊजीने. फार लबाड आणि ढोंगी माणूस आहेत आमचे भाऊजी. हॅलो
ए बोल. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी धनराज. भाऊजी? भाऊजी कुठे आहात तुम्ही? आणि हे मी न्यूजवर काय बघतोय? हे बघा, माझा सिद्ध गेला. मला माहितीये छायानं शब्द दिला होता तुमच्या मुलीशी सिद्ध लग्न करेल असा. सिद्धनं तो पाळला नाही. ऐनवेळी तो मंडपातून निघून गेला. त्याचा तुम्हाला त्रास झाला. सगळ्या मुलीच्या बापाला तो त्रास होईल. मी असतो तुमच्या जागी मलाही झाला असता. हे मी समजू शकतो सगळं, पण आपण आता हे किती दिवस उगाळत बसायचं? हे वैर थांबवूया ना आता. अहो आता कशाला जखमेवर मीठ तोडताय? नाही, मला माहिती आहे रागाच्या भरात माणूस काहीतरी नको ते करून बसतो. तुम्ही केलं, सिद्धनं जे काही केलं त्याच्याबद्दल राग येऊन तुम्ही त्याला योग्य ती शिक्षा दिली. झालं ना आता, बस झालं आता. आता आपण हे थांबवायला काहीच हरकत नाहीये ना. वैर